का मंडळी, आज अंगात जरा ताप होता, डोकं बी लय दुखत होतं, पण अंगातली मस्ती काय कमी व्हायची नाही. घरात बसलं की विचारांच्या चक्रात सुरू व्हायची. त्यापेक्षा आपलं म्हणलं दोस्तांसंग बोंबलत फिरायचं. सकाळी ऋग्वेद, राघव आणि अजित विघ्नेश तालीम संघाच्या कडक चहाच्या टपरीवर माझी वाट बघत बसले होते. म्हटलं आधी एक कडक चहा मारू. सध्या चहाचं प्रेम एवढं वाढलंय की काय सांगू. नको म्हटलं तरी एक कप होतोच. आमचा प्लॅन तर आधीच शिजला होता, पण ऋग्वेदनं टांग द्यायचं ठरवलं होतं. म्हटलं जरा इमोशनल ड्रामा करूया. 2-4 शब्द लावले आणि साहेब तयार झाले. टोसेगर चाळकेवाडी रस्त्याला लागलो तर पावसानं बी जोर धरला होता. पण आमचं एकच ठरलेलं, आधी मित्राची काळजी, मग प्लॅन. थोडा आनंद कमी घेतला तरी चालेल, पण सेफ्टीमध्ये कसलीही तडजोड नाही. रस्त्यात भेटेल तो नजारा कॅमेऱ्यात कैद करत, हिरवीगार डोंगर, धोक्याची चादर, पावसाची सरी, त्यात आमची मस्करी, गप्पा सुरूच होती. ऋग्वेद तर पूर्ण भिजून गेला होता. तोंडावर काय बोलला नाही, पण मनात आम्हाला कचकटून शिव्या देत होता. असं करत पोचलो टोसेकर धबधब्यापाशी. खरं सांगायचं तर मी साताऱ्यात 22 वर्षापासून राहतो. टोसेकरच्या रस्त्यानं कितीतरी वेळा गेलो, पण धबधबा आत जाऊन बघायला योग आला नाही. आज पहिल्यांदाच गेलो. एंट्री गेटवर गेलो तर ऑनलाईन पेमेंट बंद, त्यात पाकिट बिगर राहिलं. म्हटलं आता काय करायचं, पण विघ्नेशनं असं जुगाड लावलं की तिकिटाचे पैसे आणले आणि आम्ही आत निघालो. धबधब्याकडे चालत जात असताना दूरदर्शन सारखे सुंदर नजारे दिसत होते. मध्येच ऋग्वेदच्या छोट्या भावाची भेट झाली. थोड्या गप्पा झाल्या आणि पुढे निघालो. धबधबा दिसला आणि माझ्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले. अगं आय 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 आय, एवढं पाणी कोसळत होतं की वाटलं वनराजा आज सगळे ढग इथेच रिकामे करायचं ठरवलंय. तिथं आम्ही जपून, शिस्तीत आणि सुरक्षित अंतर ठेवून व्हिडिओ शूट केला. धबधब्याचा गडगडाट, धुकं आणि समोर दृश्य अंगावर काटा आणणार. मग निघालो चाळकेवाडीच्या पवनचक्क्यांकडं. थंडगार वाडा, ढगांची लगबग आणि उंच उंच पवनचक्क्या. तिथं म्युझिक गरज नव्हती, निसर्ग आपलं गाणं गात होता. आम्ही बी मस्त अंग हलवत निसर्गाचा आनंद घेत धमाल केली. परतीच्या वाटेला निघालो तर दाजींच्या हातचा गरमागरम वडापाव दिसला. म्हणलं एवढी ट्रिप केली आहे, वडापाव नाही खाल्ला तर काय मजा. मग सगळ्यांनी मिळून मस्त ताव मारला आणि आजचा दिवस एकदम झकास पद्धतीने संपला. तर मंडळी, कसा वाटला आजचा ठोसेगर चाळकेवाडीचा व्लॉग? तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि 2 क्षणाचा आनंद घ्यायला ही आमची धडपड असते. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की ठेवा. आपल्या दोस्तांसंग शेअर करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या भन्नाट व्लॉगमध्ये. तोवर हसत राहा, फिरत राहा आणि आनंदित राहा. धन्यवाद मंडळी.